भरून काढ ह्याच्या नसो चल ह्याच्या नसो चल ही लाईन मेंटेन करून या ही लाईन काय झालं रे हा सनीला दोन कर आणि काढ एक भितरली हा लाय लाय आता दपड हा भितन वचांग जाओ हा हे बैसर बघ घ्या बसा अति बघ घ्या बा थंय ला ही बघ मध्ये होते वयर मातसा फुडे हा 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 ते गोड तुम्ही लाईनला किती भात झाला दोन दोन होते सर नो मुनांदर हती काढू हती काढ हती क्रेटी काढ दोना दोन दोन घ्या मुनान धरून द्या मुनान हा लाय 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 बरं घ्या हे घ्या विचारलेला तुम्ही कितकी सांग जाय ती काहीतरी लावू नका सारखं लाईनीन लावून द्या आता मधी मधी खय लायता मधी लाव असं लाईन मध्ये घे आता एक काडी असतो लाईनीन लावचा पडता मशीन फिरायचं ते फुटाच्या गॅपी लायचं नंदी काढताना मशीन येतं हा कात्रे तर व्हील कसं डायरेक्ट घेऊन फिरले का तुम्ही जमीन नागायचं परत 3-4 फाटी करतात तर शेण गवत आणि मग भितून गांडूळ सोडतात आणि मग पाणी घालीत राहतात डेली पावसाच्या दिवसांनी घालतात गांडूळ काय करतात तर सांग आणि मग आणि ह्या झाल्या नो तर पॅकेजिंग घालतात आणि गांडूळ कसं करतात कितके आम्ही विकत असतो नो ते खत कसं करतात ते काय सांगू. करतात ते सोडले गांडूळ भिजून मुक्त आणि त्याच्यापासून ते खत करतात ते माती खातात ते शेण खातात आणि मग जी बाहेर त्यांचं शी असतं म्हणजे त्यांचं जो विष्ट असतं नंबर 2 असतं त्याच्यापासून हे तयार जाता एक्सक्रीटा टाइम कितको येता सांग कंप्लीट प्रोसेस जावपा फिनिश जावपा काय 3 ते 3.5 महिने होतात एक पीठ एक पीक हा 3.5 महिन्याने एक ह्या जाता एकदा हे केलं ना एक लेअर करून ते गांडूळ सोडले भितर पाणी दिलं का ते साधारण 3-3.5 महिने प्रोसेस होता तर तयार जावपा केमिकल फर्टिलायझर पासून एका दिसान आणि एका रातीन वातीन जायना आणि पाणी दिवचा पडटा रेग्युलर तेका जर ते मॉइश्चर उरपाक जावप भितर आणि जर
तुमकां केमिकल फर्टिलायझरा वाटेन गेल्यात जाल्यार हे असले जीव असत जे आमची जमीन फर्टायल करतात, सुपीक करतात, ते जीव ते केमिकल फर्टिलायझरान मरतात. इवन आता आमच्याकडे नांगरणी सुद्धा मशिनान जाता बघा. पहिली कोंगे म्हणून मेळत, खबर आसा तुमकां? त्याचं प्रमाण खूप कमी जायत गेला. ऑर्गॅनिक फूड प्रोडक्ट्स म्हणून तुम्ही खातात जेव्हा सगळे ते ऑर्गॅनिक फूड प्रोडक्ट्स ह्याचे पासून यात खत घालतात. सो भितर काय वेगळं ना. ओके, सो अर्थवॉर्म्स ऑर गांडूळ, गायनोळाक कोंकणीन गायनोळ म्हणतो आम्ही, पण थोड्या भागान गोंयांतल्या थोड्या भागान ताका काडूय म्हणतात. ओके, सो गायनोळाक शेतकऱ्याचो मित्र म्हणतात. कित्याक? इजी करता शेत या झाडा खत करता. ओके, आणि गायनोळ खंय रावता? माती जमनीन बोरोईंग करता. Fertile बोरोईंग करता. म्हणजे तो भोवत रावता. जितको तो भोवता तितकी जमीन जी आसा ती मोव रावतली, वारो गळतलो आणि तितकी झाडांकय भितर नायट्रोजन मेळटा झाडाच्या मुनाक. सो तेका लागून गायनोळ जो आसा तेका शेतकऱ्याचो मित्र म्हणटा. शेतकऱ्याचो कितें नॉर्मली जो गार्डनिंग करता ते सगळ्या मनशांचो मित्र आसा गायनोळ. ओके, सो तेचे पासून तयार केलेलं हे वर्मी कंपोस्ट. गायनोळाची जी शी असता ती माती खाता आणि भायर काडटा, तेचे पासून हे करतात. तेका वास बी काय येना ना, सो काय टेन्शन ना हातीन घेवपाक. ओके, ॲक्च्युली फूल प्रोसेस कसो असता, म्हणजे कशी कराप असता ती सांग. सर जो ओनर जो आसा ना तो वेगळो आसा. हां तुमकां खबर. आदेश हां डॉक्टर आमचो आमचो स्टुडंट तुमकां जाय जाल्यार केव्हा तुम्ही हेसर घेऊन तेचे कडसून घेऊ शकता फूल प्रोसेस. ती ऍक्टिव्हिटी आदेशाक सुद्धा एक धाडून आम्ही सेशन घेऊन तुम्ही हयसर आसात जाल्यार पावतलो. 5 उपरांत येयला तो.